शांताला काय झालं? कशी ते लवकर उठते ना, आज झोपलीच आहे. शांता, अ शांता, अरे ओ शांता, उठ ना, बघ किती उजेड झाला तर उठ ना. अरे बाप रे शांता, तुझ्या तर डोका खूप गरम आहे ना. मला बरं नाही आहे. बापरे, हात पाय दुखत आहेत नाही माझे. रात्रभर झोप नाही लागली. आता आता सकाळी सकाळी डोळा लागला माझ्या. अरे तर आवाज काऊन नाही दिली तो? हा, रात्रभर झोप नाही लागली म्हणते, आवाज काऊन नाही दिली? तुला तर मस्त ताप चढला आहे ना. अहो, असे हात पाय दुखत होते माझे, का सांगू नाही. आता मला वाटलं कामाचा असेल बाबा, रोना बिवणं लावायला गेली होती तर. पप्पाजी, आईला का झाला? अरे ताप आला तुझ्या आईला. हा, एवढा अंग गरम आहे तरी सांगितलं नाही तुझ्या आईनं. आता मी तिकडून कोठ्याकडून आलो तर पप्पा म्हटलं शांता उठायचीच आहे का? येऊन बघतो इकडे तर मस्त झोपलीच आहे. अरे बापरे, माझा डोका गेला. डोका खूप दुखत आहे. अरे बापरे. डोका दुखत आहे का शांता? हो, डोका दुखत आहे. डोका दुखत आहे, पाय दुखत आहेत, हात दुखत आहे, सगळं शरीर दुखत आहे माझ्या. अरे बापरे. पप्पाजी, मी डोका दाबून देतो आईच्या. विशाल तुझ्या डॉक्टर साहेबांना घेऊन ये बरं. मी तोपर्यंत विक्स वगैरे लावून देतो शांताला. जा पटकन गाडीने जा बरं. हो ठीक आहे पप्पाजी. शांता विक्स कुठं आहे? असेल ना तिकडे, टेबल वर ठेवली असेल. थांबा पप्पाजी, मी बघतो कुठं आहे तर. नाही विशाल, तू जा पटकन डॉक्टर साहेबांना घेऊन ये. मी पाहतो विक्स कुठं आहे तर ठेवली. आणि हा सोनू नाही उठला का? उठायचंच आहे पप्पाजी. जा त्याला आवाज दे बरं. मम्मी, मम्मी. उठला वाटते सोनू. अरे इकडे आहे सोनू, मम्मी इकडे आहे. मस्त काम आहे ना तुमचं. माझ्यासाठी चहा ठेवलेच नाही. मला चहा पाहिजे. अरे सोनू, कोण चहा पिला? कोणीच प्यायचे आहेत. आईला ताप आला. काय आईला ताप आला? पप्पाजी, मी डॉक्टर साहेबांना बोलवून आणतो. हो जा जा पटकन, गाडीवरच बसव ना. मम्मी, मम्मी. कसं वाटत आहे मम्मी तुला? डोका दुखत आहे बेटा, खूप डोका दुखत आहे. सोनू, मी काय म्हणतो तुझ्या आईसाठी ना चहा बनव बरं. हा, काहीतरी खाईल तेव्हा बरं होईल ना. मग इंजेक्शन वगैरे लागेल तुझ्या आईला तर औषधी वगैरे खायला बरं होईल. चहा बनव बरं चांगला, अद्रक वगैरे टाकून. अद्रक, तुळशीचे पानं आणि थोडाशी हळद टाक. बनव चांगला चहा. आण बरं. हो हो पप्पाजी, आणतो बनवून. अरे विक्स माहित आहे का तुला सोनू? हो माहित आहे ना पप्पाजी. दे बरं, आण बरं. डोक्याला लावून देतो, तुझ्या मम्मीचा डोका दुखते म्हणते. अहो तुम्ही नका लावू, सोनू छान डोका दाबते. त्याला मस्त डोका चोळता येते. सोनू, मग तू विक्स लावून दे आणि मी बनवतो चहा. ठीक आहे पप्पाजी, मी आणतो विक्स. कुठं आहे ते विक्स? तिकडे माझ्या रूम मध्ये आहे. शांता ऐकली नाही ना? तुला नको जाऊ म्हटलं बाहेर गावी, ऐकली नाही तू? फालतू मध्ये गेली. आला ना आता ताप. आता उद्या घरचा परा पकडायचा आहे आणि तू ताप काढून बसली. हो, तर माझ्या हाताचा आहे का? मला माहित होता का मला ताप येईल म्हणून? पहिल्यांदाच गेली का? नाही तर याच्या आधी कुठं वणीवर गेलीच नाही का मी? यायचंच राहते ना. आता आम्ही 7-8 जणी गेलो. कोणालाच तर ताप नाही आला, तर मला झाला तर मी का करू? उलटे रागवून राहिले बाबा तुम्ही. अरे रागवत नाही, रडू नको. मी चहा बनवून आणतो आणि तोच खाऊन घे. चाय तोच खाऊन घे बरं. अहो, मला काही खायची इच्छा नाही आहे. अरे काही खाशील नाही तर डॉक्टर साहेब गोळ्या बिड्या देतील, तर मग कशा गोळ्या खाशील? उपाशी पोटीच खाशील का? लवकर आराम झाला पाहिजे की नाही? चांगले 2-4 इंजेक्शनच लावा म्हणतो डॉक्टर साहेबांना. पटकन आराम झाला पाहिजे म्हणून. नाही बाबा, काही बोलून राहिला हो तुम्ही तर. आपल्या वेळेस तर एकही इंजेक्शन नाही घेत. मार बोंबलता लहान मुलासारखे. आणि आता मला म्हणता 2-4 इंजेक्शन लावायला सांगतो म्हणून. चोळा ना बापा डोका थोडासा. तिथं हात मांडून एकाच जागेवर ठेवला. अरे बापरे. तसाच. मोठा चांगला लागला. बाबा सोनू, विक्स आणायला गेला होता ना तू? पप्पाजी, ते विक्सची डब्बी तर खालीच आहे. अरे सोनू, ह्या ड्रायव्हर मध्ये बघ बरं, इथं होती. हो ठीक आहे मम्मी, पाहतो. हॅलो मम्मी, काय करत आहे? टिफिन बनवली बेटा वावरात जायसाठी? झाली पण मम्मी तयारी वावरात जायची? हो, 8:45 वाजेच निघावं लागते बेटा घरून. एवढ्या लवकर जाते का मम्मी? अरे बेटा, ते बाहेर गावी जायचं आहे की नाही, तर 9 वाजेची गाडी येते, त्याच्यामुळे लवकर जावं लागते. हो का? घरी नाही पकडला का मम्मी परा? नाही, वेळ आहे ना, परा वगैरे यायचंच आहे. मागे येऊन पेरणी केला ना, त्याच्यामुळे यायला आहे. आता 4-5 दिवसाच्या नंतर मग पाहू. आता उद्यापासून शांतताईच्या इथं जायचं आहे. हो का? कसं वाटते बेटा आता तुला? करमते का? करमते मम्मी, पण कधी कधी आठवण येते तुमची. हो, तसं वाटेल ना बेटा काही दिवस. ताई आहे तरी सोबत? हो आहे ना. अभ्यासामध्ये मन लावायचं बेटा, मग करमते. थोडा बोर झाला की ताईसोबत थोडा सायंकाळी फिरायला जायचं. 5-10 मिनिट फिरून यायचा. हो, जाते ना मम्मी. हो, चांगला अभ्यास कर बेटा. अभ्यासाकडे लक्ष दे. टेन्शन नाही घ्यायचा. टेन्शन फ्री होऊन अभ्यास करायचा. रितिका भेटत असेल ना? तुझ्या जवळच बसते का ते रितिका?
मम्मी ते तर 2च दिवस आली आणि गावी आली आहे ते. काहून तिची तब्येत वगैरे बरी नाही का? माहित नाही बापा मम्मी. मेसेज केली होती तर म्हणे गावी गेलो आहो म्हणे. आली असेल तब्येत वगैरे बरी नसेल तर. मम्मी तुमची खूप आठवण येते. हो बेटा आठवण येईल नाही तर का आम्हाला पण येते तुमची आठवण. रडायचं नाही बापा. रडल्याने डोकं दुखते. समजते का शिकवतात तर समजते तुला? हो ना मम्मी समजते. हो नाही समजला तर सरांना विचारायचं. हो मम्मी. ताई कुठे गेली तर? ताई ना आंघोळ करत आहे. हो का आंघोळ करत आहे का? गुड्डी सायंकाळी लागेल मग मी फोन वावरातून आल्यानंतर. आता मला उशीर होत आहे ठेवते फोन. हो ठीक आहे ना मम्मी. अरे ताईने कशाची भाजी केलं? मदत करू लागते की नाही तू? करू लागते ना मम्मी. हो का कशाची भाजी केल्यानंतर? मम्मी ताईने पत्ताकोबीची भाजी केली. मला आवडत नाही नाही म्हणले तरी का बनवून म्हणते. बरोबर आहे ना बेटा. आता का बनवेल? पत्ताकोबी असेल तर पत्ताकोबी बनवत असेल. ताईला म्हटली पण मम्मी पत्ताकोबी नको घेऊ म्हणून तर ऐकले नाही. काही नाही होत खायचं. सगळ्याच भाज्या खायच्या. ठीक आहे मम्मी. तुला उशीर होत आहे ना ठेव फोन. हो ठीक आहे. खुश राहा. हो मम्मी तुम्ही पण खुश राहा. तुम्ही टेन्शन नको घ्या इकडेचा. नाही बापा तुम्ही चांगल्याने राहाल खुश राहाल तर आम्हाला कशाचं टेन्शन येईल. बरं ठेवते गुड्डी फोन. हो मम्मी. अरे कुंता, ए कुंता. हो येते. कशाला आवाज देऊन राहिले बाबा? अरे कुंता गुड्डीला लावली होती का फोन? बोलणं झालं का? हो आता गुड्डी सोबतच तर बोलत होती. हो आता वेळ झाली मला. जेवण वगैरे करून घ्याल. हो हो करीन ना. तू जेवली का? हो जेवली ना मी. तुम्ही होते नाही ना घरी? जेवतो मला वेळ आहे. आईसोबत करीन ना मी जेवण. हो ठीक आहे. का म्हणते गुड्डी? काही नाही आता बरी आहे. ते थोडा दिवस लागेलच ना आपल्यालाही कसं वाटते. आता कामामध्ये राहते माणूस तर काही नाही वाटत. घरी खाली पिली राहिलं तर नुसतं मग पोरीची आठवण येते. म्हणूनच तर मी चालले तिकडे परा लावायला. हो कोणता बरोबर म्हणून राहिली. पोरी बारी घरी नाही आहे. सुना सुना वाटते घर. अहो तुम्हाला माहित आहे का ती रीती का इकडे गावी आली आहे तर? नाही बाबा आता मुलाखत वगैरे नाही झाली ना. मी तिकडे गेलो पण नाही गुरुजीच्या घराकडे. काहून आली तर? का माहित बापा तसं काही सांगितलं नाही. तब्येत वगैरे खराब असू शकते. हो असू शकते. कसं वातावरण चेंज होते ना त्याच्यामुळे होते कोणाकोणाची तब्येत कमी जास्त होते. सूट नाही होत लवकर कोणाकोणाला वातावरण. हो त्या दिवशी गुड्डी म्हणत होती तब्येत बरी नाही लागत म्हणून. बरं झालं ते तापाच्या गोळ्या वगैरे होत्या त्या घेतलं तर मग चांगला वाटते म्हणे. नाही तर म्हटली होती आराम नाही होईल तर डॉक्टरकडे ताईसोबत चालली जाशील म्हणून. आणि आता पावसाळा सुरू झाला ना त्याच्यामुळे पण तब्येतीमध्ये फरक पडते. हो ताई नाही आली इकडे. आता मीच जाते त्यांच्या घराकडे. तिकडूनच मग होते मी. ठीक आहे जा ना तर मग निघ तू. हो हो. अरे कोणता? आता का आठवला तुम्हाला? आताच तर जा म्हटले ना. अरे मी काय म्हणत होतो. बोला ना हो लवकर. आता गुरुवारपासून श्रावण महिना लागणार आहे. मग चिकन बिकन काही जमणार नाही. आज सायंकाळी काही बनवलं असता. हो हो आहे माझ्याही लक्षात आहे. पण पहिली गोष्ट सांगू का तुम्हाला? पोरी घरी नाही आहेत ना त्याच्यामुळे ना हे असं चिकन बिकन खायची माझी तर बिलकुल इच्छा नाही आहे. एक काम करा आणून घ्याल. एकात पाव आणून घ्याल. दोघेही जण खाऊन घ्याल आईसोबत तुम्ही. मी नाही खाणार. नाही तुझी इच्छा नाही आहे म्हणते तू नाही खाणार मग कशाला आणू. राहू दे नाही आणत. हो तुम्हाला आवडते ना आणून घ्या ना तर बनवीन. नाही राहू दे. एक तर उशिरा येते बाहेर गावी जाते तर राहू दे. सगळेजण राहिलं आणि खाल्लं तर चांगला वाटते. माझी इच्छा नव्हती होत पण मी म्हटलं आता 1-1.25 महिना काही खायला मिळणार नाही म्हणून बोललो बाबा. हो तर मी काय म्हणते तुम्ही आणा ना. आणा खा तुम्ही. मी नाही खाणार. नाही कोणता राहू दे. तू नाही खाणार तर आम्ही पण नाही खात. हट बाबा तुमची तर भारीच जिद्द आहे. जा तुझ्या दोघीला उशीर होत आहे ना. जा ना. हो जाते. नाही मी इंजेक्शन नाही घेत बाबा. नाही. का शांताताई घाबरता बापा तुम्ही? तुमच्यासारख्या बाईने घाबरलं तर मग झालं बापा. नाही डॉक्टर साहेब केवढा मोठा इंजेक्शन आहे. केवढी मोठी औषधी टाकली तिथं. नाही मी नाही घेत बाबा इंजेक्शन. हे बघा शांताताई इंजेक्शन मध्ये औषधी भरून झाली. जास्त वेळ ठेवता नाही येत औषधी. तिकडे बघा शांताराम भाऊकडे बघा. काहीच दुख नाही लागत. माकोळा जसा चावते ना बस ते एवढा थोडासा लागेल. कधी सरटाला बटन लावले का तुम्ही शांताराम भाऊच्या? हो लावली ना. तर मग सरटाला बटन लावता कसं सुई रुतते. बोटामध्ये रुतते ना सुई. कधी तसं बस थोडासा लागते. शांतताई झोपा बघू. कमरेला लावायचं आहे इंजेक्शन. झोपा. नाही कमरेला नाही बापा. माझ्या हाताला लावा. कमरेला नाही. शांतताई हा कमरेला लावायचं इंजेक्शन आहे. तिकडे शांताराम भाऊकडे बघा. इकडे इंजेक्शन कडे नका बघू. काय बापा एवढे हिंमतवाल्या बाई आहात तुम्ही आणि असे घाबरता. शांता लेट ना लवकर लेट ना. ते इंजेक्शन भरून झाला ना. काहीच नाही वाटत. थोडासा टोचल्यासारखा वाटेल बस. अहो बाबा तुम्ही तर राहू द्या. मोठे सांगता माझ्याजवळ थोडासा लागते म्हणून सुई टोचल्यासारखा. तुम्हाला तर 2-2, 3-3 जण पकडून ठेवतात. तेव्हा कुठे इंजेक्शन घेता तुम्ही?
आणि मला म्हणता की थोडासा सुई टोचल्यासारखा लागते म्हणून. शांता अशी करशील ना पकडून ठेवावं लागेल तुला. लहान आहे का? ठेवू का? पकडून ठेवू का? नाही 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 नाही, घेते इंजेक्शन घेते मी. घ्या ताई, लवकर घ्या. मला दवाखान्यामध्ये जायची वेळ झाली माझी आणि निघतच होतो तर विशालाला. जर 2 मिनिट उशीर झाला असता ना मी सापडलो नसतो. ताई, दवाखान्यामध्ये पेशंट असतील थांबले. आता कसे वावरा शेताचे दिवस आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनाच घाई असते. लेटा बघू, लेटा बरं लवकर. हो हो, पण जोरात नाही. दुख नाही लागलं पाहिजे बाबा. जोरात नका देऊ डॉक्टर साहेब, जोरात नाही पाहिजे इंजेक्शन. नाही नाही, एकदम हळून देतो मी. माहित आहे ना माझ्या हाताचं इंजेक्शन दुखत नाही म्हणून तुम्हाला. याच्या आधी घेतले नाही का तुम्ही? हो घेतली, पण ते इंजेक्शन बघूनच असं भीती वाटते बाबा. डॉक्टर साहेब मला हातालाच द्या इंजेक्शन, कमरेला नाही पाहिजे. लावा ना डॉक्टर साहेब, हाताला लावा. नाही म्हणते ना कमरेला, हाताला लावा. तसं नाही शांताराम भाऊ, हाताला लावायला जमते, पण थोडा चढते की नाही हा इंजेक्शन. कमरेला लावला तर बरं होते. नाही नाही, काही नाही होत, हातालाच लावा बाबा. बरं ठीक आहे. शांताराम भाऊकडे बघा तुम्ही, इकडे नका बघू. शांता तू पण इंजेक्शन लावायलाच आहे आणि तुझं ही म्हणणं चालू झाला. कशाची भाजी जेवण केलं शांताताई? झाला का जेवण तुमच्या? बापरे. शांताबाई, झाला ना, लागला ना इंजेक्शन? कोणतं हसी येऊन राहिली तुला? नाही आता हसू नाही तर का ताई? लहान मुलासारखी अशी बोंबलत होती ना, मग हसीन नाही तर का? बघा शांताताई, लागला का तुम्हाला? दुख वगैरे लागला का? काजी डॉक्टर साहेब तुम्ही मला भाजी विचारली आणि पटकन टोचूनच टाकलं ना. करावं लागते शांताताई, तसं करावं लागते. तसं केल्याशिवाय काम जमत नाही. आता नाही पाहिजे बापा दुसरा इंजेक्शन, होते एकच. नाही देत दुसरा इंजेक्शन नाही देत. का झालं ताई? अहो बापा का करते कोणता? खूप थंडी लागून ताप आला मला. हे बघा शांताताई, 3 दिवसाची औषधी देतो मी. ठीक आहे डॉक्टर साहेब. आता जेवण वगैरे करून घ्या, काहीतरी खाऊन घ्या आणि मग औषधी घ्या. खाली पेट औषधी घ्यायचे नाही. आणि गरम पाणी प्या तुम्ही. पाण्याला गरम करून थंड होऊ द्या आणि तो पाणी प्या. मी तर म्हणतो सगळ्यांनीच गरम पाणी प्यायचं पावसाळ्यामध्ये. पावसाळा सुरू झाला की 2 महिने गरम पाणी प्यायचं. साहेब आम्ही पण पिऊ का गरम पाणी? हो, चांगलं आहे ना, गरम पाणी प्या तुम्ही पण. आणि शांतताई, आज पूर्ण आराम करा, आज कुठं जायचं नाही. नाही बाबा डॉक्टर साहेब, नाही जात. एवढा ताप आहे मला ना, कुठं जाईन मी? अहो शांतताई, आता इंजेक्शन लावलं मी. मग कोणी बाया का करतात? इंजेक्शन घेतल्यानंतर आराम वाटते त्यांना. 1-2 तासांनी आराम वाटते. तर काय म्हणतात, आता मला तर आराम झाला, मी जातो आता शेतामध्ये. वावरात जातात आणि मग पुन्हा येतात की डॉक्टर साहेब अजून ताप चढला म्हणून. ऐकत नाही. म्हणून म्हटलं आज दिवसभर विश्रांती घ्या. आता तुम्हाला अर्धा तासात नाही तर रिलीफ वाटतंय. हो डॉक्टर साहेब, नाही जात मी कुठं. शांतताई, हे खालची गोळी जेवणाच्या आधी घ्यायची आणि मग त्या 2 गोळ्या जेवण झाल्यानंतर घ्यायच्या. समजलं ना? हो समजलं. चला, मला उशीर होत आहे. डॉक्टर साहेब फीस किती झाली तुमची? शांताराम भाऊ, 300 रुपये झाले औषधीचे पकडून. डॉक्टर साहेब आराम तर होईल ना? हो बघा, पहिल्याच डोजमध्ये आराम होते. परंतु कसं आहे, पुन्हा अजून ताप आला नाही पाहिजे म्हणून 3 दिवसपर्यंत औषधी घ्यायची, सकाळ सायंकाळ बरोबर. डॉक्टर साहेब हिचा ताप निघाला की औषधी खात नाही, मग ते तशीच वाया चालली जाते. नाही शांताताई, तसं करायचं नाही. ताप निघाला म्हणून औषधी बंद नाही करायची. औषधीचा पूर्ण डोस घ्यायचा. अजी डॉक्टर साहेब, ताप निघाला की मग औषधी घ्यायच्या लक्षातच नाही येत. नाही, आठवणीनं पूर्ण औषधी घ्यायची. चला शांताराम भाऊ, मला उशीर होत आहे, चला. हो चला. सोनू, विशाल, कोणीच नाही सांगितलं ना ताईला तापाला म्हणून? ताई सांगितली काऊन नाही? बोलवायला काऊन नाही पाठवली? आली नसती का मी? अहो कोणता होते ना आता घरी. हे विशाल आहे, सोनू आहे, तुझे भाऊजी आहेत. आता तू पण चालली ना वणीवर, मग खाली पिली दिवस राहिले असते तर बोलवली असती. आता कसं वाटते ताई? आता थोडंसं बरं वाटते. काही खाल्ली की नाही? बनवून देऊ का काही खिचडी बिचडी? नाही, चहा तोच खाल्ली मी. आणि ह्या विशाल सोनू आहे ते बनवतील. तू जात नाही का आज? जाते ताई, त्याच्यासाठी चालली होती मी. तू आली नाही तर म्हटलं ताईला आवाज मारते, नाही इकडूनच जाते. जा ना बाबा, 9 वाजले असतील ना? हो जाते. हो, वाट पाहत असतील. आणि कोणता त्या सांगून देशील वावरवाल्याला तापाला शांता ताईला म्हणून. आणि उद्या आमच्या वावरात यायचं आहे. हो आज सांगेन ना, आम्ही नाही येत म्हणून उद्या. आता कावेरी बोलली की नाही तर काय माहित बाबा. जेवढा जमते तेवढाच करशील कोणता. ते बोंबलते वावरवाली तर बोंबलू देशील. थोड्या वेळ आरामही करणे आवश्यक आहे. पाय मला कसा ताप येऊन गेला.
हो बाबा ताई, कुठं गेला असं वाटते मला तर. पाहिलं पण अशी वावरवाली नाही पाहिलं. बसून आहे ते थोडाशी पाणी पेतपर्यंत बसून आहे ते. आज बोंबलो का काही हो, पाणी प्यायच्या वेळेस बसू आम्ही. चल ठीक आहे ताई, मी जाते. वाट बघत असतील, मग येते मी सायंकाळी. हो हो, ये.